जॉबच्या हबमध्ये सर्वांचं स्वागत आहे. अमरावतीमध्ये नोकरी शोधणाऱ्यांसाठी एक खूप चांगली संधी आहे. आज आपण जिल्हा सामान्य रुग्णालयात निघालेल्या एका नवीन भरतीबद्दल सगळी माहिती घेणार आहोत. ही माहिती तुमच्यासाठी खूप महत्त्वाची ठरू शकते, त्यामुळे शेवटपर्यंत नक्की बघा. चला सुरू करूया. हो, अगदी बरोबर. अमरावतीमध्ये एक नवीन सरकारी नोकरीची संधी उपलब्ध झाली आहे. जिल्हा सामान्य रुग्णालयाने एका महत्त्वाच्या पदासाठी अर्ज मागवले आहेत. त्यामुळे जे कोणी पात्र आहेत त्यांच्यासाठी एक मोठी संधी आहे. चला, तर मग सगळ्यात आधी बघूया की ही संधी नेमकी काय आहे आणि कुठे आहे. तर हे पद जिल्हा सामान्य सिव्हिल रुग्णालयात आहे. आणि हो, एक गोष्ट लक्षात घ्या की ही नोकरी कायमस्वरूपी नसून कंत्राटी स्वरूपाची आहे. ओके, तर आता या भरतीच्या मुख्य तपशील बघूया. ही भरती अमरावतीच्या सिव्हिल सर्जन जिल्हा सामान्य रुग्णालयातर्फे केली जात आहे. पदाचं नाव आहे लॅब टेक्निशियन आणि यासाठी फक्त एकच जागा आहे. आणि हो, नोकरीचं ठिकाण अर्थातच अमरावती असणार आहे. आता येतोय सगळ्यात महत्त्वाचा प्रश्न की या पदासाठी कोण अर्ज करू शकतो, म्हणजे यासाठी नक्की काय पात्रता हवी आहे. चला, हे आता सविस्तरपणे समजून घेऊया. बरं, शैक्षणिक पात्रतेबद्दल बोलायचं झालं तर इथे 2 पर्याय आहेत. एक तर तुमच्याकडे BSc इन मेडिकल लॅबोरेटरी टेक्नॉलॉजी म्हणजे BMLT किंवा BMLS पदवी हवी, किंवा जर पदवी नसेल तर DMLT किंवा DMLS मध्ये डिप्लोमा केलेला असावा. पण एक गोष्ट लक्षात ठेवा, हा डिप्लोमा कमीत कमी 2 वर्षांचा असायला हवा. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे तुमची पदवी किंवा डिप्लोमा दोन्ही राज्य किंवा केंद्र सरकार मान्य असणं बंधनकारक आहे. आता वयोमर्यादेबद्दल बघूया. जाहिरातीमध्ये दिलेल्या माहितीनुसार अर्जदारांसाठी कमाल वयोमर्यादा 60 वर्ष ठेवण्यात आली आहे. म्हणजेच 60 वर्षांपर्यंतचे पात्र उमेदवार यासाठी अर्ज करू शकतात. ठीक आहे, पात्रता तर समजली, पण आता पगाराचं काय, नोकरीच्या अटी काय आहेत? चला, आता या व्यावहारिक गोष्टींबद्दल जाणून घेऊया, जे आपल्यासाठी खूप महत्त्वाचे आहेत. तर या पदासाठी निवड झालेल्या उमेदवाराला दरमहा 21,000 रुपये इतका पगार दिला जाईल. जसं मी आधी सांगितलं, हे पद कायमस्वरूपी नाही. ही भरती महाराष्ट्र राज्य एड्स नियंत्रण संस्था म्हणजेच MSCAS अंतर्गत होत आहे आणि हे पद पूर्णपणे कंत्राटी तत्वावर असणार आहे. ही गोष्ट लक्षात ठेवणं गरजेचं आहे. चला, आता आपण प्रक्रियेच्या शेवटच्या आणि सगळ्यात महत्त्वाच्या टप्प्यावर आलो आहोत. अर्ज कसा करायचा. काळजी करू नका, मी तुम्हाला अर्ज करण्याच्या सोप्या पायऱ्या सांगतो. 1 मिनिट थांबा. तुम्ही ऑनलाईन अर्ज करायचा विचार करत असाल तर तसं नाहीये. एक गोष्ट स्पष्टपणे लक्षात ठेवा की अर्ज फक्त आणि फक्त ऑफलाईन पद्धतीने करायचा आहे. म्हणजे तुम्हाला अर्ज पोस्टाने पाठवावा लागेल किंवा स्वतः जाऊन द्यावा लागेल. अर्ज करण्याची प्रक्रिया एकदम सोपी आहे. सगळ्यात आधी amravati.gov.in या वेबसाईटवर जा आणि संपूर्ण जाहिरात नीट वाचा. त्यानंतर जाहिरातीत दिलेल्या नमुन्याप्रमाणे तुमचा अर्ज आणि आवश्यक कागदपत्र तयार करा आणि मग तो अर्ज दिलेल्या पत्त्यावर पाठवून द्या. अर्ज चुकीच्या ठिकाणी पोहोचायला नको म्हणून पत्ता व्यवस्थित लिहून घ्या. अर्ज पाठवण्याचा पत्ता आहे DAPCU कार्यालय, खोली क्रमांक 48, जिल्हा सिव्हिल रुग्णालय, इरविन स्क्वेअर, अमरावती. पिनकोड आहे 444601. आणि आता सगळ्यात महत्त्वाची गोष्ट, तारखा. अर्ज करण्याची प्रक्रिया 11 एप्रिल 2026 ला सुरू झाली आहे, पण अर्ज करण्याची शेवटची तारीख आहे 20 एप्रिल 2026 सायंकाळी 5 वाजेपर्यंत. म्हणजे वेळ खूप कमी आहे, त्यामुळे ज्यांना अर्ज करायचा आहे त्यांनी त्वरा करावी लागेल. तर ही होती अमरावतीमधील लॅब टेक्निशियन पदाबद्दलची संपूर्ण माहिती. आता प्रश्न हा आहे की ही संधी तुमच्या करिअरसाठी एक चांगली पुढची पायरी ठरू शकते का, यावर नक्की विचार करा. आणि पात्र असाल तर अर्ज करायला विसरू नका. जॉबच्या हब पाहिल्याबद्दल खूप खूप धन्यवाद. सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटूया पुढच्या वेळी.